नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 7वी विषय इतिहास पाठ 3 पाठाचं नाव आहे धार्मिक समन्वय हा पाठ पाहणार आहोत. चला तर सुरू करूया पाठाला. धार्मिक समन्वय. भारतीय समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते? तर भाषा आणि धर्म यांची विविधता आहे. लँग्वेज अँड रिलिजन डायव्हर्सिटी जी आहे, विविधता, हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे भारतीय समाजाचं. मध्ययुगीन भारतात धार्मिक समन्वयाचे कोणते प्रयत्न झाले? तर भक्ती चळवळ, शीख धर्म, सुफीपंथ चळवळ या सर्व चळवळी ह्या धार्मिक समन्वयाच्या प्रयत्नांची उदाहरणे आहेत. भारतीय समाज जीवनात प्रारंभी कशावर विशेष भर होता? तर कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान याचा प्रारंभी जास्त भर होता. भक्तिपंथांनी संस्कृत भाषेऐवजी कोणत्या भाषेचा अवलंब केला? सर्वसामान्यांच्या भाषेचा अवलंब केला, कारण सर्वसामान्यांना ते विचार कळावेत म्हणून सर्वसामान्याचीच भाषा भक्तिपंथांनी प्रसारित केली, उचलली. भक्ती चळवळीचा उगम कोठे झाला असे मानण्यात येते? तर दक्षिण भारतामध्ये भक्ती चळवळीचा उगम झाला असं मानण्यामध्ये येतं. दक्षिण भागात कोणत्या चळवळी उदयास आल्या? नायनार आणि आळवार या दोन चळवळी दक्षिण भागामध्ये उदयाला आल्या. नायनार व आळवार कोणाचे भक्त होते? तर नायनार जे होते ते शिवभक्त होते आणि आळवार जे होते ते विष्णू भक्त होते. कोणता भाग दाखवून हरिहर या स्वरूपातील मूर्तीही मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आल्या? अर्धा भाग विष्णूचा तर अर्धा भाग शिवाचा अशा स्वरूपातील मूर्ती मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण करण्यात आल्या. भक्ती चळवळीत कोणते लोक सामील झाले होते? तर समाजाच्या सर्व स्तरातील लोक भक्ती चळवळीमध्ये सामील झाले होते. भक्ती चळवळींनी कोणत्या मूल्याची शिकवण दिली? भक्ती चळवळीने ईश्वरप्रेम, माणुसकी, भूतदया आणि करुणा या मूल्यांची शिकवण दिली. दक्षिण भारतात कोणती भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला? तर रामानुज आणि इतर आचार्य यांनी भक्ती चळवळीचा पाया दक्षिण भारतामध्ये पक्का करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. रामानुजन यांनी काय सांगितलं? रामानुजांनी ईश्वर सर्वासाठी आहे आणि ईश्वर भेदभाव करत नाही. दक्षिण भारत वगळता कोठे रामानुजांच्या शिकवणीचा मोठा प्रभाव पडला? उत्तर भारतामध्ये. भारतात कोणी भक्तीचे महत्त्व सांगितले? संत रामानंद यांनी भक्तीचं महत्त्व प्रतिपादन केलं. भक्ती चळवळीतील एक विख्यात संत कोण? तर संत कबीर, ज्यांनी हिंदू धर्म आणि इस्लाम धर्म यांचा समन्वय घडवून आणण्याच्या दृष्टीने विचार प्रतिपादन केले. संत कबीरांनी कशाला महत्त्व दिले नाही? तीर्थक्षेत्रे, व्रते आणि मूर्तीपूजा आणि कर्मकांड. संत कबीरांनी या गोष्टीला महत्त्व तर दिले नाही, परंतु आपल्या वैचारिक प्रतिपादनातून परखडपणे विरोध केलेला आहे. संत कबीरांनी कोणती शिकवण दिली? सत्यालाच ईश्वर मानले, सर्व मानव एक आहेत, जातीभेद, पंथभेद, धर्मभेद कोणतेच भेद मानले नाहीत. कोणत्या धर्मातील लोकांना कबीरांनी कट्टर शब्दात फटकारले? हिंदू आणि मुस्लिम धर्म या धर्मामध्ये असणाऱ्या अनिष्ट रूढी आणि परंपरा ज्या होत्या त्यांना कबीरांनी कट्टर शब्दामध्ये फटकारलं. बंगालमध्ये कृष्ण भक्तीचे महत्त्व कुणी सांगितले? तर चैतन्य महाप्रभू यांनी बंगालमध्ये कृष्ण भक्तीचं महत्त्व सांगितलं. कोणाच्या उपदेशामुळे लोक जातीची आणि पंथाची बंधने ओलांडून भक्ती चळवळीत सहभागी झाली? चैतन्य महाप्रभू. चैतन्य महाप्रभूंच्या प्रभावाने शंकरदेव यांनी कोठे कृष्ण भक्तीचा प्रसार केला? आसाममध्ये. संत नरसिंह मेहता हे प्रसिद्ध संत कोठे होऊन गेले? गुजरात नावाचं राज्य आहे त्या गुजरातमध्ये हे संत होऊन गेले. गुजराती भाषेचे आद्य कवी कोण्या संताला मानले जाते?
गुजराती भाषेचे आद्य कवी संत नरसिंह मेहता यांना मानल्या जाते. संत मीराबाईंनी कोणाच्या भक्तीचा महिमा सांगितला? कृष्ण भक्तीचा महिमा सांगितला. संत मीराबाई कोणत्या राजघराण्यातील होत्या? मेवाडच्या राजघराण्यातील संत मीराबाई होत्या. संत मीराबाईंनी कोणत्या भाषेत भक्तिरचना केल्या? राजस्थानी आणि गुजराती अशा 2 भाषेमध्ये संत मीराबाईंनी भक्तिरचना केलेल्या आहेत. संत मीराबाईची भक्तिगीते काय संदेश देतात? तर भक्तिगीतामधून भक्तिगीतातून सहिष्णुता आणि भक्तिगीतातून मानवता ओतप्रोत भरलेली दिसून येते. संत रोहिदासांनी कशाचा संदेश दिला? समता आणि मानवता याचा संदेश रोहिदासांनी दिला. हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी कोणते काव्य लिहिले? सूरसागर नावाचं काव्य त्यांनी लिहिलेलं दिसून येतं. महाकवी सूरदास यांच्या काव्याचा विषय कोणता होता? कृष्ण भक्ती. कोणत्या मुस्लिम संतांनी लिहिलेली कृष्ण भक्तीची गीते रसाळ आहेत? संत रसखान असं त्यांचं नाव आहे. संत तुलसीदास यांच्या कोणत्या ग्रंथात राम भक्तीचा सुंदर आविष्कार झालेला आढळतो? रामचरितमानस नावाचा ग्रंथ आहे, त्यामध्ये हा सुंदर आविष्कार झालेला आपल्याला दिसून येतो. कर्नाटकात बसवेश्वरांनी कोणत्या विचारधारेचा प्रसार केला? तर लिंगायत विचारधारेचा प्रसार बसवेश्वरांनी केला. श्री बसवेश्वरांचे प्रसिद्ध वचन कोणते? काय कवे कैलास हे त्यांचं प्रसिद्ध वचन आहे. या वचनाचा अर्थ पाहूया. काय कवे कैलास याचा अर्थ काय? तर श्रम हाच कैलास आहे असा त्याचा अर्थ होतो. कोणत्या सभागृहामध्ये होणाऱ्या धर्मचर्चेत सर्व जातीचे स्त्री पुरुष सहभागी होऊ लागले? तर अनुभव मंटप नावाचं सभागृह होतं, त्यामध्ये सर्व स्त्री पुरुष समावेश होऊ लागला. बसवेश्वरांनी आपली शिकवण कोणत्या लोकभाषेमध्ये वचन साहित्याच्या माध्यमातून दिली? कन्नड. बसवेश्वर यांच्या अनुयायांनी कोणत्या भाषेत रचना केल्या? मराठी भाषेमधून त्यांनी रचना केल्या. परमरहस्य हा ग्रंथ कुणी लिहिला? मन्मथ स्वामी यांनी परमरहस्य हा ग्रंथ लिहिला. पंप, पुरंदरदास हे संत कोठे होऊन गेले? कर्नाटक या राज्यामध्ये हे संत होऊन गेले. 13व्या शतकात चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात कोणता पंथ प्रवर्तित केला? महानुभाव पंथ त्यांनी 13व्या शतकामध्ये प्रवर्तित केला. महानुभाव पंथ कोणाच्या भक्तीचा उपदेश करत असे? तर कृष्ण भक्तीचा तो उपदेश करत असे. चक्रधर स्वामीचे गुरु कोण होते? श्री गोविंद प्रभू हे चक्रधर स्वामीचे गुरु होते. चक्रधरांच्या शिष्यामध्ये कोणत्या जातीचा समावेश होता? सर्व जाती जमातीमधील स्त्री पुरुष चक्रधरांच्या शिष्यामध्ये होते. चक्रधरांचा महानुभाव पंथ त्यामध्ये कोणत्याही विशिष्ट जातीची लोक नव्हती, तर सर्व जाती जमातीतील स्त्री पुरुष होते. म्हणजेच महानुभाव पंथ हा जातीभेद करत नव्हता. चक्रधर स्वामींनी संस्कृतऐवजी कोणत्या भाषेला महत्त्व दिले? तर मराठी भाषेला त्यांनी महत्त्व दिलं. महानुभाव पंथाचा प्रसार कोणत्या भागात झाला? विदर्भ आणि मराठवाडा या भागामध्ये महानुभाव पंथाचा प्रसार झाला. विदर्भातील महानुभाव पंथाचे महत्त्वाचे स्थान कोणते? तर रुद्धिपूर हे महत्त्वाचं स्थान होय. महाराष्ट्र सोडून महानुभाव पंथ कोठे पोहोचला होता? तर महानुभाव पंथामध्ये अफगाणिस्तान आणि पंजाब या ठिकाणी सुद्धा महानुभाव पंथाचा प्रचार प्रसार त्या काळामध्ये म्हणजे 13व्या-14व्या शतकामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. लीळाचरित्र हा ग्रंथ माईम भट यांनी लिहिला होता. धवळे हे आद्य मराठी कवयित्री महदांबा धवळे यांनी ते लिहिलेलं आहे. सूत्रपाठ केशवदास यांनी लिहिलेला आहे. दृष्टांतपाठ केशवदासनी लिहिलेला आहे. वच्छाहरण हे दामोदर पंडित यांनी लिहिलेलं आहे.
शिशुपालवध हे भास्कर भट्ट बोरीकर यांनी लिहिलेलं आहे. रुक्मिणी स्वयंवर हे नरेंद्र यांनी लिहिलेलं आहे. वेगवेगळ्या परीक्षेमध्ये पुस्तक, ग्रंथ व त्यांचे लेखक यावरती प्रश्न येऊ शकतो. महाराष्ट्रातील कोणत्या संताने लिहिलेला हिंदू व मुसलमान यांच्यातील संवाद धार्मिक समन्वयाच्या दृष्टीने महत्वाचा आहे? हिंदू व मुसलमान यांच्यातील संवाद धार्मिक समन्वयाच्या दृष्टीने महत्वाचा आहे, तर हे काम केलं होतं संत एकनाथ यांनी. संत एकनाथ हे पैठण येथील संत होते. संत शेख मोहम्मद यांचे कोणते वचन समन्वयाचं एक उत्तम उदाहरण आहे? शेख मोहम्मद अविंद त्याचे हृदयी गोविंद. म्हणजे शेख मोहम्मद यांच्या हृदयामध्ये कोण आहे? गोविंद आहे. हे धार्मिक दृष्ट्या हिंदू मुस्लिम समन्वयाचं एक आदर्श उदाहरण या ठिकाणी आहे. शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु कोण होते? गुरु नानक. हिंदू आणि मुस्लिम धर्माच्या विविध तीर्थक्षेत्रांना कोणी भेटी दिल्या होत्या? गुरु नानकांनी त्या भेटी दिल्या होत्या. गुरु नानकाच्या अनुयायांना काय म्हणत? शिष्य म्हणजे शीख असं म्हणत. शिष्य या शब्दावरूनच शीख हा शब्द आहे. शिखाचा पवित्र ग्रंथ कोणता? गुरु ग्रंथ साहिब हा त्यांचा पवित्र ग्रंथ आहे. गुरु ग्रंथ साहिब मध्ये कोणत्या संतांच्या रचना आहेत? आपला असा समज होतो की गुरु ग्रंथ साहिब म्हणजे नुसत्याच शिखाच्या किंवा गुरु नानकाच्या रचना असतील, परंतु गुरु ग्रंथ साहिब मध्ये गुरु नानक, संत नामदेव, संत कबीर या संतांच्या सुद्धा त्यामध्ये रचनांचा समावेश आहे. गुरु नानकानंतर शिखांचे किती गुरु झाले? तर 9 गुरु झाले. गुरु गोविंद सिंग हे शिखाचे कितवे गुरु होते? 10वे गुरु होते. सुफी हा कोणत्या धर्मातील एक पंथ आहे? इस्लाम धर्मामधील सुफी हा एक पंथ आहे. सुफी साधूंची श्रद्धा काय होती? प्रेम व भक्ती या मार्गानेच परमेश्वरापर्यंत पोहोचता येतं अशी सुफी साधूंची श्रद्धा होती. सुफी पंथाची शिकवण कोणती? तर सर्व प्राणी मात्रावर प्रेम करावे, परमेश्वराचे चिंतन करावे आणि साधेपणाने राहावे, ही सुफी पंथाची शिकवण होती. थोर सुफी संत कोण? ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती, शेख निजामुद्दीन औलिया हे थोर सुफी संत होते. कोणत्या संगीताने भारतीय संगीतात परंपरेने मोलाची भर घातली? तर त्या संगीताचं नाव आहे सुफी संगीत. मित्रांनो, जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर या व्हिडिओला जरूर लाईक करा, शेअर करा आणि जर आपण CN स्टडी पॉइंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन जे आहेत तर ते प्राप्त होतील. आणि आजच्या या भागामध्ये तुम्हाला एक मी प्रश्न देणार आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं. बघा, प्रश्न आहे, संत सेना यांचे पूर्ण नाव काय होते? हे विठ्ठलाचे भक्त होते. तर संत सेना यांचे पूर्ण नाव काय होते? हा या पाठावरील तुम्हाला एक प्रश्न आहे स्वाध्याय म्हणून. याचं उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद.